नमस्कार, विदर्भ एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वात पहिली बातमी कर्जमाफी संदर्भातली। सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचे तत्वतः मान्य केले असले तरी त्याची अंमलबजावणी कशी होईल याची उत्सुकता आता शेतकऱ्यांना लागलेली आहे। मात्र जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात कदाचित त्यांना कर्जमाफीच्या या यादीमध्ये स्थान मिळणार नाही असे संकेत राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी बुलढाण्यात बोलताना दिले आहेत। कर्जमाफीचा सर्वाधिक फायदा विदर्भ आणि मराठवाड्यातील गरजू शेतकऱ्यांना व्हावा, तसेच गरजू शेतकऱ्यांच्या जागी या यादीमध्ये श्रीमंत शेतकऱ्यांना स्थान मिळू नये याची काळजी सरकार घेणार आहे आणि त्या संदर्भात लवकरच अध्यादेश काढला जाईल अशी माहितीही फुंडकर यांनी दिली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील एका कृषी केंद्रावर प्रतिबंधित बियाणे जप्त करण्यात आले आहेत। शेजारील राज्यातून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित बियाणे यवतमाळमध्ये आणून विकले जात आहे अशी माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती। त्याच्यानंतर भरारी पथकाने महागाव येथील लक्ष्मी कृषी केंद्रावर छापा टाकला आणि त्या ठिकाणी तब्बल 52,000 रुपयाचे प्रतिबंधित बियाणे आढळले। भरारी पथकाने या कृषी केंद्राला सील ठोकले असून इतर ठिकाणीही जर प्रतिबंधित बियाणांची किंवा बोगस बियाणांची विक्री केली जात असेल तर त्याची माहिती कृषी विभागाला द्यावी असे आवाहन केले आहे। चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये काल 1 तास जोरदार पाऊस झाले। दुपारच्या वेळेस विजांच्या कडकडाटासह झालेल्या या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। चंद्रपूर जिल्ह्यातील धान आणि सोयाबीनच्या पिकांसाठी पोषक ठरणार असून त्यामुळे आता पेरणींच्या कामांना वेग येणार आहे। दरम्यान पद्मापूर शिवारात वीज कोसळल्याने 2 महिलांचा मृत्यू झाला असून इतर 3 जण या घटनेमध्ये जखमी झाले आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात दाभडी गावाजवळ नाल्याला आलेल्या पुरामध्ये एक 11 वर्षीय मुलगी वाहून गेली आहे। नेहा राठोड असे तिचे नाव असून तिचा शोध घेतला जात आहे। नेहा काल आपल्या नातेवाईकासह शेतावर पेरणीची कामं आटपून बैलगाडीने गावाकडे परतत असताना नाल्याला अचानक पूर आला आणि त्यामध्ये बैलगाडी वाहून गेली। या घटनेमध्ये एका बैलाचाही मृत्यू झालाय। वाशिम जिल्ह्यातील बबन पायघन या उपसरपंचाच्या बहुचर्चित हत्या प्रकरणात पोलिसांनी आता आणखी एका आरोपीला अटक केली आहे। घटनेच्या 8 दिवसानंतर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह 3 आरोपींना अटक केली होती। आता गोपाळ पायघन नावाच्या 4थ्या आरोपीलाही अटक करण्यात आलेली आहे। अकोला जिल्ह्यातील तेल्हारास परिसरातून पोलिसांनी काळवीट शिकार प्रकरणी 3घांना अटक केली आहे। माळेगाव नाका परिसरातून अटक करण्यात आलेल्या 3घांजवळून काळविटाच्या शरीराचे अवशेषही जप्त करण्यात आले आहे। पोलिसांनी आता हे प्रकरण वन विभागाकडे सोपविले आहे आणि वन विभागानेही वन कायद्यानुसार कारवाईला सुरुवात केली आहे। दरम्यान या संपूर्ण परिसरामध्ये काळवीट आणि हरिणांचे शिकार करणारी टोळी कार्यरत आहे का असा संशय निर्माण झाला आहे। वर्ध्यात हुंडा न मिळाल्यामुळे नवरदेव लग्न मंडपात पोहोचला नाही आणि त्यामुळे लग्न सोहळा रद्द करण्याची वेळ आली। डोंगरखर्डा गावातील मंगेश बाबुडकर नावाच्या नवरदेवाचं लग्न जुळलं होतं, मात्र त्यावेळी त्याने हुंड्याचीही मागणी केली होती। ठरल्याप्रमाणे वधू पक्षाने दागिने वर पक्षाकडे पोहोचविले होते, मात्र त्याच वेळी 4 लाख रुपये रोख रकमेची मागणी करण्यात आली, जी पूर्ण करणं वधू पक्षाला शक्य झालं नाही। त्यामुळे नवरदेवाने काल लग्न मंडपात जाणेच टाळले आणि त्यामुळे लग्न सोहळाही रद्द झाला। वधू पक्षाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मंगेश बाबुडकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे। नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात नागरिकांनी एका दारू दुकानाविरोधात एल्गार पुकारलाय। स्वावलंबी नगर भागातील सुपर वाईन शॉपमुळे त्या परिसरातील नागरिकांचा आणि खास करून महिलांचं जगणं कठीण झालंय। जेव्हापासून हायवेवरील दारू दुकानांवर प्रतिबंध आले आहे तेव्हापासून या दुकानावर रोज मद्यपींची जत्रा भरते। पोलिसांच्या दुर्लक्षामुळे मद्यपी रस्त्यावरच दारू पितात, त्यामुळे या परिसरातील महिलांचा त्यांच्या घरातून बाहेर निघणं कठीण झालंय आणि त्यामुळेच वैतागून अखेर महिलांनी आंदोलनाचा हत्यार उपसलाय। गोंदिया जिल्ह्यात वेळेवर कार्यालयात न पोहोचणाऱ्या कर्मचाऱ्यांची काल पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी चांगलीच क्लास घेतली। काल दुपारी राजकुमार बडोले अचानकच गोंदिया जिल्हा परिषदेत पोहोचले आणि विविध विभागांना भेटी देत अनुपस्थित कर्मचाऱ्यांसंदर्भात विचारणा केली। अनेक कर्मचारी दुसऱ्या जिल्ह्यातून कामावर येत असल्यामुळे त्यांना यायला उशीर होते अशी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत। तसेच कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून नागरिकांच्या सोयीसाठी काम करावे असे निर्देशही त्यांनी दिले आहेत।